यात्रेचा व्हिडिओ टाकायला जास्त जरा उशीर झाला आहे, कारण मिरगावची यात्रा 31/1ला झाल्या आणि मी गावी आले की व्हिडिओ टाकत नाही. फक्त ना व्हिडिओ मी शूट करून ठेवते आणि पुण्याला आले की निवांतवाने व्हिडिओ टाकत असते मी. आता माझ्या पिल्लूचं सकाळी इकडे काम चाललं ते म्हणजे केक खायचं. रात्री तिच्या मावशीचा बड्डे झाला होता, मग तो थोडा केक शिल्लक होता ना, ते सकाळीचं काम चाललं होतं. आता पहिल्यासारखं चुलीवरती कोणी इस्तू करत नाही ना, त्यामुळे हात वगैरे शेकायला असं काही भेटत नाही. आता बंबातला पण जा सगळा विजला होता, परत 2-4 लाकडं टाकली आणि परत इस्तू करून घेतला आणि जरा हात मस्त शेकून घेतले. आता शिवांश बघा इकडे कसा मामाला मदत करत होता हातून ठेवायला. आता घरी मला पण करतो, ते पण कसं मी एकटीच बघते ना. आता इकडे सगळ्यांना दाखवा नको आजीच्या इकडं की मी बघा किस्त मदत करतो ते. आंघोळ वगैरे मस्त करून घेतली आणि मग चहा प्यायला घेतला. आता परत दुपारी कधी जेवण भेटेल काय सांगू शकत नाही हो. त्यावेळी म्हटलं आपलं चहा तरी पहिला पिऊन घ्यावा. आणि आजचा आमचा बेत ना हा पुरी आणि चिकनचा होता. आता याचा भूक पण परत लागली होती, कारण चहा काय मला टिक निघत नाही. त्यामुळे शिवाजीकडे केकचं पॅकेट फोडून ठेवलं होतं, त्यातला एक केक मग मी खाऊन घेतला. आता वहिनीने मला पुऱ्या अशा लाटून दिल्या आणि मस्त अशा मी पटापटा पुऱ्या तळून घेतल्या. एका साईडला तिने चिकनचं कालवण टाकलं होतं आणि एका साईडला चिकनच्या त्या भाजी करत होत्या. मस्त अशी कालवणाला उकळी पण फुटली होती. आता शिजले का नसला म्हटलं बघूया तरी. आता असं काय डायरेक्ट समजणार नाही हाताने मला, त्यामुळे म्हटलं चला बघू खाऊन तरी बघूया शिजले का. आणि आमच्या सासूबाईंना बऱ्याच वर्षात आल्यात आहे, कारण त्यांच्या माहेरची आणि माझ्या माहेरची एका दिवशी यात्रा असते, त्यामुळे त्यांना काही जमत नाही इकडे यायला. पण ह्या वर्षी आल्यात आहे त्या. आता आमच्या ना मंदिरामध्ये हळदी कुंकवाचा कार्यक्रम असतो दुसऱ्या दिवशी मोड यात्रेला, त्यामुळे सगळ्यांचं चाललं होतं जरा मेकअप करायचं. आता एकाचं झालं की एक आरशासमोर राहत होतं. मी सगळ्यात अगोदर आवरून घेतलं, कारण मला परत सगळ्यांच्या ना केस वगैरे विंचरायचे असतात. ही साडी आहे ना मला ह्याने आमच्या ना दिवाळीला गिफ्ट केली होती. मग काय इकडे सगळ्यांनी मस्त असं आवरून वगैरे पटापटा घेतलं आणि मग आम्ही निघालो देवळामध्ये जाण्यासाठी. इकडे कार्यक्रम पण सुरू झाला होता हळदी कुंकवाचा. आता प्रत्येक वर्षी ना आमच्याकडे काही ना काहीतरी वाहन म्हणून दिलं जातं हळदी कुंकवाला महिलांना. आणि ह्या वर्षी ना हे मस्त असं मोठे बाऊल दिले होते. इकडे सगळं झालं होतं हळदी कुंकवाचा बाहेरचा कार्यक्रम. फोटो पण मस्त सगळ्यांनी बाहेर वगैरे काढले होते. मग आम्ही आलो मंदिरामध्ये, मी आणि शिवांश. चला म्हटलं दर्शन तरी घेऊन या, त्यानिमित्तानं देवळात येणं जाणं तरी होतं. मग काय घरी आले आणि सगळं ते साडी वगैरे काढून पुन्हा ड्रेस घालायला घेतला. इकडे वहिनी आयतं करायला घेतले, कारण दुपारी पुऱ्या ज्या केल्या होत्या ना त्या बऱ्यापैकी तरी संपल्या होत्या, त्यामुळे परत आयतं करून घेतलं. आयतानं चिकन वगैरे खूपच भार लागतात. मग काय सगळी अशी मस्त जेवण वगैरे घेतलं आणि मंदिरामध्ये आलो. आता जे 2 दिवस हे कार्यक्रम होतात ना, खेळांचं म्हणा, महिलांचं, मुलींसाठी, त्या सगळ्यांचं कार्यक्रमाचं बक्षीस वितरण ना हे दुसऱ्या दिवशी ना आमच्या मोड यात्रे दिवशी असतं. मग काय मस्त असं ना बक्षीस वितरण वगैरे झालं. आणि ज्याची आपण वाट बघत होतो ना तो कार्यक्रम म्हणजे आमचा ऑर्केस्ट्रा चालू झाला होता ना. पहिलं स्टार्टिंग ना गणपतीच्या ना गाण्याने सुरुवात झाली होती. चला तर मग आजच्यासाठी एवढंच, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.